असो, आपला विषय चालू होता भीती कोणाकोणाला असते. डर लगता है आपके अन्ना भाई को इसको जब आप सुबह का नाश्ता नहीं करते. डर लगता है आपके किडनी को जब आप 24 घंटे में 4-5 लीटर पानी नहीं पीते. डर लगता है आपके बड़े हाथों को जब आप तले हुए मसालेदार मांसाहारी भोजन खाते हो. डर लगता है आपके फेफड़ों को जब आप सिगरेट और बीड़ी पीते हो. डर लगता है आपके लिवर को जब आप जंक और फास्ट फूड तले हुए मसालेदार पदार्थ खाते हो. डर लगता है आपके पूरे शरीर को, डर लगता है आपके पूरे जिंदगी को, डर लगता है आपके मासूम बच्चों को, डर लगता है आपके पूरे परिवार को जब आप दारू पीते हो, जब आप दारू पीते हो. क्या बात. वे दारू से हमारी पूरी जिंदगी बर्बाद हो चुकी है. वे दारू से हमारी पूरी जिंदगी बर्बाद हो चुकी, इसलिए हमारे टुकड़ों जी महाराज कहते हैं दारू गांजा मत पी प्यारे प्यारे, दारू गांजा मत पी प्यारे, दारू गांजा मत पी प्यारे प्यारे, दारू गांजा मत पी प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे प्यारे, दारू मत पी प्यारे, दारू मत पी प्यारे प्यारे, दारू मत पी प्यारे. हो खा जावेगा धोखा धोखा, खा जावेगा धोखा, खा जाएगा धोखा धोखा, खा जाएगा धोखा. दारू गांजा मत पी प्यारे प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे, दारू मत पी प्यारे प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे. हाँ कोई नहीं पूछेगा फिर तो पड़ा रहेगा कोका. कोई नहीं पूछेगा फिर तो पड़ा रहेगा होगा. हाँ कोई नहीं पूछेगा फिर तो पड़ा रहेगा कोका. नहीं तो पड़ा रहेगा होगा. गांजा दारू मत पी प्यारे प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे. हे गांजा दारू मत पी प्यारे प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे, मत पी प्यारे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजाला समजावून सांगतात की गांजा दारू पिऊ नका, गांजा दारू पिऊ नका, तरी आपले माणसं ऐकतच नाहीत. आपल्या माणसाचा स्वभाव चंडीसारखा असतो. चंडी माहित आहे का? नाही बुवा. नाही 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 कोणालाच माहिती नाही चंडी. नाही. मला माहिती. सांगू का मग? सांगा सांगा सांगा. पण ध्यान देऊन ऐकायचं. मी सांगन चंडी कोण, पण ध्यान देऊन ऐकायचं. सांगते, ध्यान देऊन ऐका. विठ्ठल एके दिवशी एक साधू आपल्या आश्रमात भांडे घासत होते. तेव्हा तेथे नारद गेले. नारद म्हणाले, काय हे महाराज, स्वतः भांडे घासतात, स्वतः भांडे घासतात? साधू म्हणाले, हो, त्यावर काही इलाज नाही ना. नारद म्हणाले, मग भांडे घासल्यावर इलाज करायचा का? इलाज करायचा का? इलाज 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 तुम्हाला कळायला का इलाज? कळालं. हा, हे असं लय लवकर कळतं तुम्हाला. कळालं ना पण सगळ्यांना? हा, कळणारच. मग नारदाने साधूचे लग्न लावून दिले.
नवरीचे नाव होते चंडी. साधू आपल्या मनातल्या मनात म्हणाले, आता आपणास भांडे घासायची गरज नाही. आता रोज मस्त गरम गरम चहा मिळणार, गरम गरम नाश्ता मिळणार, गरम गरम जेवण मिळणार. साधू मनातल्या मनात लय खुश. साधू म्हणाले, चंडी चहा बनव ग. चंडी म्हणाली, मी नाही बनवणार. साधू म्हणाले, चंडी जेवण बनव ग. चंडी म्हणाली, मी नाही बनवणार. कोणतेही काम कर म्हटलं की मी नाही करणार. मग काय, साधूने स्वतः चहा बनवला, स्वतःच जेवण खाल्ले. चंडीने स्वतःच जेवण बनवले. चंडीने सर्व चहा पिली, सर्व जेवण खाल्ले, जाऊन झोपली. साधू म्हणाले, चंडी भांडे घास ग. चंडी म्हणाली, मी नाही घासणार. कोणतेही काम कर म्हटलं की मी नाही करणार. परत साधू आपले भांडे घासायला बसले. नारद आले. नारद म्हणाले, महाराज तुम्ही परत भांडे घासता? साधू म्हणाले, हो, पहिला एकट्याचे घासत होतो, आता दोघांचे पण घासतो. नारद म्हणाले, भांडे घासण्यावर इलाज आणला होता, इलाज काय करतोय? इलाज जाऊन झोपलाय. काय आजारी आहे का? कसला आजारी? खाऊन पिऊन मस्त झोपलाय, काही कवडीचं काम करीत नाही. नारद म्हणाले, अहो महाराज, ती चंडी आहे, चंडी. तिला जे काम कर म्हटलं की ते करत नाही, आणि जे काम करू नको म्हटलं की ते करते. साधू म्हणाले, असं आहे होय, मग कधी सांगणार? साधू म्हणाले, चंडी नारदांना पाणी आण ग. साधू म्हणाले, चंडी नारदांना पाणी देऊ नको. चंडी म्हणाली, मी देणार. आली पाणी घेऊन. साधू म्हणाले, चंडी नारदांना जेवायला बनवू नको. चंडी म्हणाली, मी बनवणार. आले जेवायला बनवून घेऊन. नारद जेवले आणि गेले. साधू म्हणाले, चंडी संतांची उष्टपत्रावळी नदीमध्ये टाकू नको, उकिरड्यावरती टाक. चंडी म्हणाली, मी नदीतच टाकणार. गेली नदीवर. आता ऐका, आता साधू मात्र खरं म्हणाला. चंडी जास्त खोल पाण्यात जाऊ नको. चंडी म्हणाली, मी जाणार. जाऊ नको जाणार, जाऊ नको जाणार, जाऊ नको जाणार. आणि काय, चंडी गेली वाहत. मग साधू चंडीचे प्रेत शोधू लागला. एका माणसाने विचारलं, महाराज तुम्ही नदीमध्ये काय शोधता? साधू म्हणाले, मी माझ्या बायकोचं प्रेत शोधतोय. तो माणूस म्हणाला, कुठं वरच्या गावातून वाहत गेली का काय? साधू म्हणाले, नाही, खालच्याच गावातून वाहत गेली. मग तिकडे खाली शोधा ना. साधू म्हणाले, नाही, ती चंडी आहे, ती उलट्या बुद्धीची आहे, ती उलटच वाहत येणार. आणि आश्चर्याची गोष्ट, चंडी वरच्याच गावात भेटली. मेलेल्या माणसाचं डोकं वर असतं आणि पाय खाली असतात, फुगून आल्यावर बरं का. आणि चंडीचे पाय वर होते आणि डोकं खाली होतं. विठ्ठल विठ्ठल. आपल्यातही बरेच चंडे असतात की नसतात? असतात. काही म्हातारे चंडे असतात. म्हातारे तर लय डेंजर चंडे असतात, हा, नादी लागून डोका त्यांच्या. काही म्हातारे चंडे असतात. काही सुना चंडे असतात. काही सासवा चंडे असतात. काही नवरे पण चंडे असतात. काही बायका चंडे असतात. काही मुलं चंडे असतात. काही मुली चंडे असतात. माझे आपला हात जोडून विनंती आहे, चंडी बनू नका रे. भावाच्या पुरात वाद जावं लागतं. आणि चंडी माणसाची घरातल्या प्रत्येकाला भीती असते. विठ्ठल विठ्ठल. मौत से डरता नहीं शराब पीने वाला, मौत से डरता नहीं शराब पीने वाला. जब लेकिन मौत आती है तब मिलता नहीं कोई पानी पिलाने वाला, कोई पानी पिलाने वाला. शराब आप नहीं पीते, शराब आप नहीं पीते, शराब पीती है आपकी दौलत. शराब आप नहीं पीते, शराब आप नहीं पीते, शराब पीते है आपका वैभव. शराब आप नहीं पीते, शराब आप नहीं पीते, शराब पीते आपके बच्चों का प्यार. शराब आप नहीं पीते, शराब आप नहीं पीते, शराब पीते आपके बच्चों की पढ़ाई. शराब आप नहीं पीते, शराब पीते आपके माँ बाप के आंसू. शराब आप नहीं पीते, शराब पीते आपकी लक्ष्मी, वैसे आपकी पत्नी की जिंदगी.
विचार करो और छोड़ दो ये बुरी आदतें, नहीं छोड़ोगे बुरी आदतें तो भवाची ये पूरी वहावसी ठाणा. विठाला 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 विठाला. या भवाच्या पुरातून वाहत जायचे नसेल, 84 लाख जन्मांच्या दुःखातून वाचायचे असेल तर देवाचे नामच घ्यावे लागेल. देवापेक्षाही देवाचे नाम श्रेष्ठ आहे. विठ्ठलाचे नाम का घ्यायचे, देवाचे नाम का घ्यायचे, त्याचं उत्तर आहे. उत्तर क्रमांक 1. भगवंताने एका हिलेचा उद्धार केला. लक्ष देऊन ऐका महिला मंडळ. भगवंताने एका हिलेचा उद्धार केला, पण भगवंताच्या नामाने कितीतरी जणांचा उद्धार झाला. आजमीर, गणिका, ज्ञानोबा, तुकोबा, सर्वच संत मंडळी. वाह, क्या बात है, वाह. उत्तर क्रमांक 2. भगवंत जोपर्यंत स्वतः या पृथ्वीवर आहे तोपर्यंत तो जीवांचा उद्धार करू शकतो, परंतु भगवंताचे नाम जेव्हा या पृथ्वीवरून समाप्त होईल, परंतु भगवंताचा अवतार जेव्हा या पृथ्वीवरून समाप्त होईल तेव्हा भगवंताचे नाम जीवाचा उद्धार करू शकते. नाम चांगले चांगले माझी कंठी राहू भले, कपी कुळ बुधनिले गोष्ट केले राक्षसा. नाम चांगले चांगले मागे कोणी कपी कुळ उत्तर क्रमांक 3. भगवंत प्राप्त होण्यासाठी योगायाग, उपासना, प्रार्थना, विनवणी, भक्ती करावी लागते, पण भगवंताचे नाम प्राप्त होण्यासाठी योगायाग करावा लागत नाही, म्हणजेच यज्ञ करावा लागत नाही, प्रार्थना करावी लागत नाही, विनवणी करावी लागत नाही, उपासना करावी लागत नाही, भक्ती करावी लागत नाही. नवे नवे देवाच्या नामातूनच भक्ती निर्माण होते. उत्तर क्रमांक 4. भगवंतामुळे नामाला ओळखले जात नाही. भगवंतामुळे नामाला ओळखले जात नाही, तर नामामुळे भगवंताला ओळखले जाते. वाह, क्या बात है. उत्तर क्रमांक 5. भगवंत सर्वांनाच मिळणे शक्य नाही. भगवंत सर्वांनाच मिळणे शक्य नाही, परंतु भगवंताचे नाम सर्वांना मिळणे शक्य आहे. उत्तर क्रमांक 6. भगवंताच्या मर्जीशिवाय आपण भगवंताला शिवू शकत नाही, म्हणजेच भगवंताला स्पर्श करू शकत नाही. नामाच्या मर्जीशिवाय आपण नाम घेऊ शकतो, नवे नवे नामाला मर्जीच नाही. वाह, क्या बात है. उत्तर क्रमांक 8. भगवंताला काहीतरी द्यावे लागते. भगवंताला काहीतरी द्यावे लागते. तसे नामा घेसी तेव्हा देसी ऐसा ऐसा ससी उदार. 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 घेशी देवा देशी ऐसा ऐसा ससी उदार. घेशी देवा देशी ऐसा ससी उदार. घेशी देवा देशी ऐसा ऐसा ससी उदार. घेशी देवा देशी ऐसा ससी उदार. ओ काय देवारधू तुझे तुझे कृपणाचे द्वार. काय देवा रोधू तुझे तुझे कृपणाचे दार. काय देवारधू तुझे तुझे कृपणाचे द्वार. देवा रोधू तुझे तुझे कृपणाचे द्वार. देवा देशी ऐसा सशी उदार. येश देवा देशी ऐसा ऐसा सशी उदार. येश देवा देशी ऐसा ऐसा सशी उदार.
भगवंताला काहीतरी द्यावे लागते. तसे नामाला काहीच द्यावे लागत नाही. म्हणून नाम घ्या, पण ते नाम घेताना आवडीने घ्या, प्रेमाने घ्या.